नमस्कार. मी अनिल साबळे, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, छत्रपती संभाजीनगर विभाग. आज आपण फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये जी 12वीची एक्झाम घेतली होती उच्च माध्यमिक विभागाची, तिचा निकाल आज माननीय राज्य मंडळाने या ठिकाणी घोषित केलेला आहे. आणि या घोषित केलेल्या निकालाप्रमाणे राज्याचा जो काही निकाल आहे तो 89.79% एवढा लागलेला आहे. आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर विभागाचं जर बोलायचं झालं तर आपला 88.68% एवढा निकाल लागलेला आहे. 9 विभागीय मंडळामध्ये आपण 7व्या क्रमांकावर आहोत. कोकण विभागाचा जो निकाल आहे तो 94.14 आणि कोकण विभाग आघाडीवर आहे निकालाच्या बाबतीमध्ये. आणि आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जवळपास 1,82,668 नियमित विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 1,62,022 विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत आणि उत्तीर्णतेचं प्रमाण जे आहे 88.68% एवढं आहे. आपण जर मुला-मुलींची जर तुलना केली तर राज्याच्या स्तरावर मुलांपेक्षा मुलींची जी उत्तीर्णतेचं प्रमाण आहे ते 6.35% जास्त आहे. तर आपल्या विभागामध्ये मुली या मुलांपेक्षा 6.22% जास्त प्रमाणात उत्तीर्ण त्या ठिकाणी झालेले आहे. आणि आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी जी काही पुढची सोय, ज्या मुलांना गुणपडताळणी करायची असेल किंवा पुनर्पडताळणी करायची असेल, ही सुविधा आपण उद्यापासून त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. 3 मे ते 17 मे या कालावधीमध्ये आपली मंडळाची जी काही वेबसाईट आहे mahsscboard.in या संकेतस्थळावर आपण सर्व नियम, अटी, शर्ती माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी वीज शुल्क, डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, UPI असेल किंवा ऑनलाईन बँकिंग असेल यामार्फत भरून ती सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून घ्यायची आहे. मंडळाला सूचना आहेत की जे विद्यार्थी एंट्रन्स एक्झामला बसलेले आहेत, नीट असेल, JEE असेल किंवा अन्य, त्यांचे प्रकरण पुनर्पडताळणीचे किंवा गुणपडताळणीचे प्राधान्याने निकाली काढण्याची त्या ठिकाणी सूचना आहेत. माझे विद्यार्थ्यांना आवाहन आहे की ज्यांना कोणाला गुणपडताळणी वगैरे करायची असेल त्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर ज्यांना कोणाला काउन्सिलरची चर्चा करायची असेल, आमच्या पुढील 8 दिवसांसाठी काउन्सिलरची सेवा सुद्धा त्या ठिकाणी ऑनलाईन उपलब्ध आहे. आपण त्यांच्याशी संपर्क करा. तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षीचा निकाल कमी लागला असं वाटत नाही? नक्कीच सर, मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपला निकाल यावर्षी 2.9% त्या ठिकाणी कमी लागलेला आहे. निकालामध्ये घसरण झालेली आहे. परंतु आम्हाला असं वाटत आहे की गेल्या वर्षीपासून आपण जे काही कॉपीमुक्त अभियान त्या ठिकाणी राबवत आहोत आणि आमचे शालेय शिक्षण विभागाचे माननीय मंत्री महोदय आदरणीय भुसे साहेब असतील, आमचे प्रधान सचिव असतील, माननीय एज्युकेशन कमिशनर असतील, आमचे राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुणजी कुलकर्णी असतील आणि महसूल विभाग आहे, पोलीस विभाग आहे, शिक्षण विभाग आहे, या सर्वांची मदत या परीक्षेत आम्हाला त्या ठिकाणी झालेली आहे. आपण बैठे पथक जवळपास 150 बैठे पथकाची त्या ठिकाणी स्थापना केली होती. भरारी पथक होते, CCTV कॅमेरे होते. म्हणजे अनेक आपण दिवसेंदिवस त्या ठिकाणी सुधारणा करत आहोत की कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्यासाठीची. आणि मला असं वाटतंय त्याचं हे द्योतक असेल की यावर्षीचा आपला 2.9% निकाल कमी लागलेला आहे. निकाल जरी कमी लागला असला पण जर तो वास्तवतेकडे जाणार आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. परिणाम जाणवतो या वर्षी आता आपण पुन्हा सर्व केंद्रांची पुनर्रचना करणार आहोत. जे केंद्र भौतिक सुविधेच्या दृष्टीने आपल्याला सोयीचे नाहीये, जिथे भौतिक सुविधा फार कमी प्रमाणात आहेत, ती आपण बंद करून ज्या ठिकाणी चांगल्या सुविधा आहेत, मग ते जे काही नवीन शाळा असतील, कॉलेजेस आले असतील आणि केंद्र कमी कशी करता येतील जेणेकरून आपल्याला कंट्रोलिंगसाठी त्या ठिकाणी सोय होईल, अशा पद्धतीने आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांच्या मदतीनं यावर्षी ती मोहीम हाती घेणार आहोत. केंद्राची पुनर्रचना करण्याचा यावर्षी मानस. अनिल साबळे, विभागीय अध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर विभाग.